गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे बेटा तो म्हणजे आहे तुमचा पीडब्ल्यूएम. आता पीडब्ल्यूएम काय? पीडब्ल्यूएमचा फुल फॉर्म आहे पल्स विथ मॉड्युलेशन. काय कन्सेप्ट आहे? पल्स विथ मॉड्युलेशन. आता हा कसं काय समजेल कन्सेप्ट आला सांगतो. काय होऊन जातं, आपण आतापर्यंत इन्व्हर्टरचे सगळे कन्सेप्ट बघितले हे समजून, पण इन्व्हर्टरचे नाही काही ड्रॉबॅक्स आहेत. त्या ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला नवीन टेक्निक यूज करावी लागली. त्या टेक्निकचं काय नाव आहे बेटा? पीडब्ल्यूएम. आणि हे कळालं आता, राईट? म्हणून पुढचा कन्सेप्ट आपल्याला कुठला बघायचा आहे? पीडब्ल्यूएम नावाचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. पहिलं काय बोललो काय नाही कळालं एवढं. पीडब्ल्यूएम टेक्निक का बघायची आहे हे कळलं. इन्व्हर्टर जे काय चालू होतं आपलं, त्या इन्व्हर्टरचे काय ड्रॉबॅक्स होते. काय ड्रॉबॅक्स आहेत सगळं बघू आपण. ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला एक नवीन टेक्निक शिकायची आहे. त्या टेक्निकचंच काय नाव आहे? पीडब्ल्यूएम. पीडब्ल्यूएमचं फुल फॉर्म सांगितलं तुम्हाला, पल्स विथ मॉड्युलेशन. पण त्याच्या आधी मुलांना मॉड्युलेशन म्हणजे काय हेच माहिती नसतं. आता मॉड्युलेशन काय, पल्स विथ बद्दल मी नंतर बोलेन, पण मॉड्युलेशन म्हणजे नेमके काय ते आधी आपण समजून घेऊ. मॉड्युलेशन काय असतं? मॉड्युलेशन हा एक प्रोसेस आहे. ज्या प्रोसेसमध्ये काय होतं बेटा, एखादा मेसेज सिग्नल असतो, ठीक आहे. तो मेसेज सिग्नल आपण मॉड्युलेटर नावाचा एक डिव्हाइस आहे त्याला दिला जातो, ठीक आहे. आणि खालच्या बाजूने काय कॅरियर सिग्नल असतो. काय होतं, इमॅजिन करा, तुम्ही जेव्हा तुमचा आता व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवताय, हे थोडं कम्युनिकेशनचा पार्ट आहे. थोडंसं कशाचं पार्ट आहे बेटा? तुमचं कम्युनिकेशनचं. मेसेज आहे, तो मेसेज व्हॉट्सअपवरती पाठवला. मेसेजवरती कसा जातो तो जो मेसेज सिग्नल आहे ना, तो मेसेज सिग्नल एखादा कॅरियर सिग्नल वरती मिक्स होतो. आता कॅरियर सिग्नल काय? हा असा सिग्नल असतो जो मेसेज सिग्नलला वन प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत घेऊन जातो. काय बोललो काय नाही कळालं? फाईन. म्हणजे मेसेज सिग्नल डायरेक्टली नाही जाऊ शकत, तर मेसेज सिग्नल कोणाच्या मदतीने जातो? कॅरियर सिग्नलच्या मदतीने जातो. म्हणजे काय, तर तुला दोन गोष्टी महत्वाच्या मेसेज पाठवताना. मेसेज सिग्नल जो मेसेज आहे तो, आणि त्याला पाठवण्यासाठी एक नवीन सिग्नल येतो. त्या सिग्नलचं काय नाव आहे? कॅरियर सिग्नल. त्या सिग्नलचं काय नाव आहे? कॅरियर सिग्नल. कळालं? कॅरियर नावातच मिनिंग आहे. तो सिग्नलला काय करेल? कॅरी करेल. कुठून कुठे? वन प्लेस टू अनदर प्लेस. मग मेसेज सिग्नल आणि कॅरियर सिग्नल कशामध्ये ऍड केला? तो मॉड्युलेटर नावाचा डिव्हाइस मध्ये, ठीक आहे. हा इथे दोघांना मिक्सअप होतो आणि मग तो नवीन सिग्नल जो प्रोड्यूस होतो त्या सिग्नलला काय नाव आहे? मॉड्युलेटेड सिग्नल. आणि तो सिग्नल आपण लांबपर्यंत कुठेही पाठवू शकतो. डायरेक्टली मेसेज सिग्नल तू लांबपर्यंत कुठेच पाठवू शकत नाही. हा फंडा कळाला? काय बोललो काय नाही. पहिले मॉड्युलेशनचं मिनिंग कळालं. हे काही तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे झालं मॉड्युलेशन नेमकी काय आहे प्रोसेस. मॉड्युलेशन काय प्रोसेस आहे सांगा मग. मॉड्युलेशन काय? ही अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये मेसेज सिग्नल आणि कॅरियर सिग्नल मिक्स करतं आणि आपल्याला नवीन सिग्नल भेटतो. त्या सिग्नलचं काय नाव आहे? मॉड्युलेटेड सिग्नल. आणि तो मॉड्युलेटेड सिग्नल लांबपर्यंत कुठेही आपण ट्रान्सफर करू शकतो. ओके बाय. आता आपण बघू नीड ऑफ पीडब्ल्यूएम म्हणजे पल्स विथ मॉड्युलेशनची गरज का पडली. पहिली गोष्ट तर आताच बोललो की इन्व्हर्टरचे काय आपले ड्रॉबॅक्स होते. कोणाचे? इन्व्हर्टर. त्यालाच आपण स्क्वेअर इन्व्हर्टर हॅज मेनी ऑफ द डिसएडव्हान्टेजेस. त्याच्यापैकी दोन डिसएडव्हान्टेजेस सांगितले. काय? पहिला डिसएडव्हान्टेज काय? इट नीड्स द व्हेरिएबल डीसी पॉवर सप्लाय. इन्व्हर्टरला काय लागतं बेटा? व्हेरिएबल डीसी पॉवर सप्लाय लागतं. पहिला डिसएडव्हान्टेज. सेकंड, याच्यामध्ये हार्मोनिक्स म्हणजे फ्लक्च्युएशन्स कसे असतात? जास्त. कुठे असतात? आउटपुटला. हे दोन महत्वाचे त्याचे डिसएडव्हान्टेज होते. पहिला डिसएडव्हान्टेज काय होता? त्याला इनपुट बद्दल आणि आउटपुट बद्दल बोलायचं. इनपुटला काय लागतं? व्हेरिएबल डीसी लागतो. इनपुटला काय लागतं बेटा? त्याला व्हेरिएबल डीसी लागतो, राईट. इनपुटला नीड्स व्हेरिएबल डीसी पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय कुठे असतो? इनपुटला. बरोबर. म्हणजे इनपुटला त्याला व्हेरिएबल डीसी लागतं. आणि आउटपुट बद्दल बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? हार्मोनिक्स. ते अवॉइड करण्यासाठी आपण इथे एक नवीन कन्सेप्ट वापरलेला आहे. त्या कन्सेप्टचं नाव काय बेटा? पीडब्ल्यूएम. म्हणजे काय झालं, इन्व्हर्टर मध्ये काय ड्रॉबॅक्स होते. त्याच्यातले दोन ड्रॉबॅक्स. पहिला ड्रॉबॅक काय की बाबा हे याच्या इनपुटला व्हेरिएबल डीसी लागतो आणि आउटपुट मध्ये काय असतात? हार्मोनिक्स असतात. मग हे जे ड्रॉबॅक्स आहे कोणाचे? इन्व्हर्टरचे. अवॉइड करण्यासाठी आपल्याला नवीन टेक्निक यूज करावं लागते. त्याच टेक्निकचं काय नाव आहे? पीडब्ल्यूएम. त्या टेक्निकचं काय नाव आहे? पीडब्ल्यूएम. मग पुढचा कन्सेप्ट काय? पीडब्ल्यूएमची डेफिनेशन. पीडब्ल्यूएमची काय बघायची? डेफिनेशन. पीडब्ल्यूएम काय? ही एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये विड्थ ऑफ द पल्सेस आर यूज्ड टू एन्कोड द सिग्नल. ज्याच्यामध्ये काय होतं बेटा? विड्थच्या अनुषंगाने त्याचे आउटपुट काय होतं बेटा? चेंज होतं. आता हे कसं होतं? जेव्हा मी तुम्हाला इथे वेव्हफॉर्म दाखवेल त्या वेव्हफॉर्म मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली कन्सेप्ट कळेल. सध्या फक्त लक्षात घ्या त्याचा आउटपुट कोणाच्या अनुषंगाने डिसाइड होतं बेटा? विड्थच्या अनुषंगाने डिसाइड होतं.
कोणाच्या अनुषंगाने? विड्थच्या अनुषंगाने त्याचा आउटपुट किंवा इनपुट एनकोड केलं जातं. एनकोड म्हणजे काय? तो सिग्नल घेतला जातो. एनकोड आणि डिकोड हे दोन महत्वाचे मुद्दे. एनकोड म्हणजे काय? सिग्नलला घेणे. डिकोड म्हणजे काय? सिग्नलला देणे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, ऍडव्हान्टेजेस ऑफ कोणाचे बेटा? आता पीडब्ल्यूएम. पीडब्ल्यूएम यूज केल्याचा फायदा काय? आउटपुट व्होल्टेज चेंज होऊ शकतं. अकॉर्डिंग टू कोणाप्रमाणे? विड्थ ऑफ द पल्सेसच्या अनुषंगाने आउटपुट व्होल्टेज काय होऊ शकतं? चेंज. सेकंड, याच्यामध्ये हार्मोनिक्स कमी आहे, जे इन्व्हर्टरमध्ये होत होते. इनपुटचा पॉवर फॅक्टर कसा आहे? जास्त आहे. याची साईज पण कमी असते. ऍज फिल्टर्स आर अवॉइड. याच्यामध्ये फिल्टर्स यूज केले जात नाही. पण याची जी साईज असते ती साईज पण कशी याची? कमी आहे. काय बोललो काय कळालं? नेक्स्ट, आता पुढचा मुद्दा आहे तुमचा, आणि मी सगळं एक्सप्लेन करून टाकतोय. नंतर मग डायरेक्ट फक्त लिखापडी आपली चालू आहे. काही एक कन्सेप्ट वाईज जाऊ, कन्सेप्ट वाईज जाऊ, हा कन्सेप्ट वाईज जाऊ का एकदम सगळं एक्सप्लेन करू? तुम्ही बोला. हा एकदम ओके. आता पुढचा कन्सेप्ट कुठला आहे? बरं, आतापर्यंत काय काय बघितलं आपण? हा पहिला क्वेश्चन झाला. हा ऍक्च्युली विचारला जात नाही. पहिला कन्सेप्ट क्वेश्चन कुठला होता आपला? नीड ऑफ पीडब्ल्यूएम. नीड ऑफ पीडब्ल्यूएम च्या नंतर काय बघितलं? डेफिनेशन कोणाची? पीडब्ल्यूएम ची. आणि त्याचे काय बघितले आपण? ऍडव्हान्टेजेस. आता पुढचं काय बघतोय? टाइप्स ऑफ पीडब्ल्यूएम. आता काय बघतोय? टाइप्स ऑफ कोणाचे बेटा? पीडब्ल्यूएम. पीडब्ल्यूएम चे साधारणपणे 5 टाइप्स होतात. पीडब्ल्यूएम चे किती टाइप्स होतात? 5 टाइप्स होतात. फर्स्ट टाइप आहे तुमचा सिंगल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक, एसएम. एसएम म्हणजे काय झालं? सिंगल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. सेकंड कुठला बेटा? सिमेट्रिकल मल्टिपल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. सायनोसॉइडल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. सायनोसॉइडल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. पुढचं आहे चौथं मॉडिफाईड सायनोसॉइडल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. आणि फेज डिस्प्लेसमेंट कंट्रोल टेक्निक. हे असे 5 टाइप्स आहेत. या 5 टाइप्स पैकी आपल्याला एकच टाइप आहे सिलेबसला, तो म्हणजे कुठला बेटा? एसपीडब्ल्यूएम. एसपीडब्ल्यूएम म्हणजे काय? सायनोसॉइडल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. कुठला बेटा? आपल्याला एकच सायनोसॉइडल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. आता याचं प्रिन्सिपल म्हणजे डेफिनेशन लिहिलं तरी चालते. डेफिनेशन काय आहे? की बाबा याचा आउटपुट विड्थच्या अनुषंगाने काय होत जातं? चेंज. आता याचा आउटपुट विड्थच्या अनुषंगाने चेंज होत जातं. याचं मिनिंग काय झालं हे पहा. आता इथे ना मी एक साइन वेव्ह काढतो. कुठली वेव्ह काढतो? इथे साइन वेव्ह. ही कुठली वेव्ह झाली बेटा? तुमचे साइन वेव्ह. बरोबर, वरती जेवढं तेवढंच खालती नाही आलं. ओके, ही काय झाली? तुमचे साइन वेव्ह झाली. साइन वेव्ह झाल्याच्या नंतर याचा जो आउटपुट आहे ना, तो विड्थच्या अनुषंगाने चेंज होतो. कोणाच्या अनुषंगाने चेंज होतो? विड्थ. कसं चेंज होतं? बघा, आता इथे अँप्लिट्यूड कमी आहे की नाही? याचं हाईट बघा, हाईट कमी आहे की नाही इथे? हा, मग इथे एवढंच छोटस दाखवायचं. हे हा याचा आउटपुट झाला एवढ्याचा. ठीक आहे, पुढे 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 आलो. पुढे आल्याच्या नंतर थोडस इथे आता हे काय होतंय? जसं जसं हे वाढतंय ना, तशी तशी याची विड्थ वाढली गेली पाहिजे. तशी तशी याची विड्थ काय झाली पाहिजे? वाढली गेली पाहिजे. आता इथे पुढच्या याला विड्थ सगळ्यात जास्त मोठी. इथं विड्थ काय झाली? वाढली. याची विड्थ कमी आहे, याची विड्थ थोडी जास्त आहे, याची विड्थ अजून थोडी जास्त आहे. लक्षात येतंय का? लक्षात येतंय का? का झालं? हे काय? पीडब्ल्यूएम म्हणजे काय? पल्स विड्थ मॉड्युलेशन. चेंजेस होती पण कोणाच्या अनुषंगाने? विड्थच्या. जसं जसं वाढलं तशी तशी विड्थ त्याच्यामध्ये काय झाली? वाढत गेली. जसं जसं वाढलं तशी तशी याच्यामध्ये विड्थ काय होत गेली? वाढत गेली. पुन्हा आता इथे हे इथे झालं, एवढ्या याच्यात आलं, राईट? आता इथून पुढे पुन्हा विड्थ काय होतीये? कमी 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 होते ना. मग पुन्हा इथे काय दाखवायचं? थोडं जास्त, म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे पण बेटा. लक्षात येते ना? याच्यापेक्षा कमी आणि पुढे एकदमच कमी. समजलं? विड्थ कशी चेंज झाली कळलं का? ही विड्थ एकदम कमी आहे, त्याच्यापेक्षा थोडी जास्त, त्याच्यापेक्षा थोडी जास्त. का? चढता कमी. चढत्या क्रमामध्ये सगळ्यात इथे मध्यभागी विड्थ कशी आली? जास्त. पुढे पुन्हा कमी 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 होत गेली. आलं? आता इकडे खालच्या बाजूला, आता सेम फक्त खालच्या बाजूला दाखवायचं. पुन्हा इथे विड्थ कशी येईल? छोटीशी आली. आली बेटा? पुन्हा आता विड्थ थोडीशी वाढेल. पुढच्या याला विड्थ थोडीशी वाढली. गॉट इट? आणि पुन्हा मध्यभागी आलं. मध्यभागी आल्याच्या नंतर पुन्हा विड्थ जास्त येईल. दिसते? ही कमी, थोडी जास्त, थोडी जास्त. कळालं? त्याच्यानंतर पुन्हा पुढे काय बेटा? विड्थ याच्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा कमी झाली विड्थ. पुन्हा नंतर याच्यापेक्षा कमी,
गॉट इट. आणि सगळ्यात शेवटी अजूनच कमी. इथे चुकलंय का काहीतरी. ही विड्थ ही 2 मिनिटं उलटी दाखवली वेवफॉर्म. ओके, इथे विड्थ कशी बोला, एकदमच कमी. पुढे याच्यामध्ये विड्थ थोडीशी जास्त आणि मग मध्यभागी असल्यामुळे पुन्हा अजून जास्त आता दिसते. एक्झॅक्ट, गॉट इट. त्याच्यानंतर पुन्हा इकडं विड्थ याच्यापेक्षा कमी दाखवायची, ती कमी दाखवली विड्थ. पुढे अजून कमी आणि सगळ्यात शेवटी अजून कमी. कळालं? म्हणजे विड्थच्या अनुषंगाने काय करायचं, त्याला चेंज करत जायचं. कोणाच्या हाईट सेम, अँप्लिट्यूड सेम ठेवायची. अँप्लिट्यूड काही बदलायची नाही, प्रत्येकाची अँप्लिट्यूड काही बदलायची नाही. फक्त चेंज काय करायचं, विड्थ मध्ये. चेंज कुठे करायचं आहे, विड्थ मध्ये. हे महत्वाचं आहे. विड्थ म्हणजे आडवं डिस्टन्स आहे. अँप्लिट्यूड काही चेंज करतोय का आपण, नाही. अँप्लिट्यूडला हात लावायचा नाही, अँप्लिट्यूड काय बदलायची नाही. हे झालं तुमचं पल्स विड्थ. आता पुढचं कुठलं बेटा, तुम्हाला सिलेबस मध्ये कन्सेप्ट आहे जनरेशन ऑफ एसपीडब्ल्यूएम. जनरेशन ऑफ कुठले बेटा, आता एसपीडब्ल्यूएम. आता एसपीडब्ल्यूएम म्हणजे काय, सायनोसॉइडल पल्स विड्थ मॉड्युलेशन. जनरेट कसं करायचं याला. आता जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, मला 2 सिग्नल महत्वाचे असतात. कुठले कुठले, एक मेसेज सिग्नल आहे, कुठला आहे कॅरियर सिग्नल. तो आपण कुठे तर मॉड्युलेटरला, मॉड्युलेटरच्या ऐवजी ते कंपॅरेटर यूज केलेलं आहे. काय यूज केलेलं आहे, कंपॅरेटर. आता इथे जो साइन सिग्नल आहे, तो साइन सिग्नल म्हणजे तुझा मेसेज सिग्नल झालाय. काय बोललो काय नाही कळालं. आणि ते ट्रायंग्युलर सिग्नल, ट्रायंग्युलर वेव्ह म्हणजे तुझा कुठला झाला, कॅरियर सिग्नल झाला. या दोघं इनपुट कोणाला दिले, कंपॅरेटर. कंपॅरेटर काय करेल, या दोघांचे अँप्लिट्यूड काय करेल, चेक करेल. तो आउटपुट तेव्हाच निघतो ज्यावेळेस साइन वेव्हचं आउटपुट जास्त असेल ऍज कम्पेअर्ड टू कोणापेक्षा बेटा, ट्रायंग्युलर वेव्हचं. कंपॅरेटर काय करेल, या दोघांच्या इनपुट्सला काय करेल, कम्पेअर करेल. कम्पेअर करून आउटपुट तो तेव्हाच पिकेल ज्यावेळेस साइन वेव्हचा अँप्लिट्यूड कसं असेल, जास्त ऍज कम्पेअर्ड टू कोणापेक्षा, ट्रायंग्युलर वेव्हपेक्षा. ते पुन्हा आउटपुट कोणाला दिलं, ट्रायंग्युलर पल्स जनरेटर. आणि फायनली तुला कुठले पल्सेस भेटतात, ट्रायंग्युलर पल्सेस भेटले जातात. बरं, आता इथे त्याची वेव्हफॉर्म आहे. ही वेव्हफॉर्म दाखवली. आता हा जो वेव्ह आहे, ही ऍक्च्युअली तुझी साइन वेव्ह अशी पुढे कंटिन्यू, पण त्यांनी आपल्याला एवढीच दाखवली. ही कुठली वेव्ह आहे तुमची, साइन वेव्ह आहे ऍक्च्युअली. ही कुठली वेव्ह आहे तुमची, साइन वेव्ह. साइन वेव्ह म्हणजे कुठला सिग्नल झाला तुझा, मेसेज सिग्नल. मेसेज सिग्नल म्हणजे कुठला सिग्नल झाला, याच्याप्रमाणे मॉड्युलेटिंग सिग्नल झाला. नाही, मॉड्युलेटिंग सिग्नल नाही, हा मॉड्युलेटिंग सिग्नल, हा मॉड्युलेटेड झाला. इथे कुठला सिग्नल आला, मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणायला. ठीक आहे, मॉड्युलेटिंग. हा मॉड्युलेटिंग, हा कॅरियर, दोघांना मिळून कुठला सिग्नल झाला, मॉड्युलेटेड सिग्नल झाला. दोघांना मिळून कुठला सिग्नल झाला, मॉड्युलेटेड किंवा मेसेजेस म्हणून जाऊ दे. याला काय म्हणा, मेसेज सिग्नल. हा कुठला झाला, कॅरियर सिग्नल. ओके, आता याला ही जी आहे, हे जे डिस्टन्स आहे, हे याला याच्या वाईज अँप्लिट्यूड वाईज याला यांनी काय म्हटलेलं आहे, एएम म्हटलेलं आहे. एएम. एएम म्हणजे काय झाला, मॉड्युलेटिंग किंवा मेसेज सिग्नल घ्या. एएम म्हणजे काय झाला, मेसेज सिग्नल. आणि ही जे तुमचं इकडच्या बाजूला आहे, जो ट्रायंग्युलर पर्यंत दाखवलेला आहे, त्याला त्यांनी काय नाव दिलंय, एसी. एसी म्हणजे काय झाला, कॅरियर सिग्नल. एसी सिग्नल कुठला सिग्नल झाला, कॅरियर. आता इथे एक साइन वेव्ह दाखवली आणि इथे कॅरियर दाखवली. कॅरियर दाखवल्याच्या नंतर आता जिथं जिथं ही साइन वेव्ह मिळते ना बेटा, त्या ठिकाणी आपण तिथे विड्थ कशी चेंज होते बघा. आता हे आउटपुट दाखवून आहे, लक्ष द्या. इथून वरती आलं, इथून वरती आलं, इथून खालती गेलं, पुन्हा इथून इकडे गेलं, पुन्हा आता इथून दोघांची विड्थ वेगळी आहे का बेटा, बघा बरं. याची विड्थ याची विड्थ वेगळी झाली की नाही, येस ऑर नो. आणि पुन्हा नंतर इकडून इकडे पुन्हा याची विड्थ वेगळी, याची विड्थ याची विड्थ, म्हणजे प्रत्येकामध्ये विड्थ काय होतीये, चेंज. हा काय झाला तुझा आउटपुट. आणि मग फायनली पुन्हा मॉड्युलेशन इंडेक्स सांगायचा. मॉड्युलेशन इंडेक्स काय, हा एक रेशिओ आहे. कशाचा रेशिओ आहे, इट इज द रेशिओ ऑफ एएम अपॉन एसी, म्हणजे मेसेज सिग्नल टू द कॅरियर सिग्नल. त्याच्यानंतर कॅरियर फ्रिक्वेन्सी रेशिओ, इट इज द रेशिओ ऑफ द कॅरियर फ्रिक्वेन्सी टू द मेसेज फ्रिक्वेन्सी किंवा मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणा. ठीक आहे, मेसेजलाच मॉड्युलेटिंग पण म्हटलंय, लक्षात असू द्या. फाईन, मेसेजलाच अजून एक काय म्हटलंय, मॉड्युलेटिंग म्हटलेलं आहे, असं लक्षात असू द्या. आणि फायनली याचे काय, ह्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन. मग इथे तुमचा सगळा फंडा संपतो. काय काय झालं, काय काय नाही, कळालं बेटा सगळ्याच्या सगळं. पुन्हा एकदा काय काय सांगितलं आधी बोला. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कन्सेप्ट कुठला बसवला, मॉड्युलेशन म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा कुठला कन्सेप्ट बसवला, मॉड्युलेशन. मॉड्युलेशन काय असतो,
मेसेज सिग्नल आणि कॅरियर सिग्नल मिक्सअप होतो. त्या सिग्नलला काय म्हणतात मग तुझं मॉड्युलेटरच्या मदतीने मिक्सअप होतो आणि तो आउटपुटला जो सिग्नल भेटतो त्याला आपण काय नाव दिले मॉड्युलेटेड सिग्नल. बरं, त्याच्यानंतर याच्यात नीड ऑफ पीडब्ल्यूएम ची गरज का पडली? इन्व्हर्टरचे काय ड्रॉबॅक्स होते, दोन महत्वाचे ड्रॉबॅक्स. इनपुटचा जो होता तो व्हेरिएबल होता, इनपुट डीसी जो होता तो कसा होता व्हेरिएबल, आणि आउटपुट्स मध्ये काय असायचे हार्मोनिक्स असायचे. हे अवॉइड करण्यासाठी आपण काय यूज केलं पीडब्ल्यूएम यूज केलं, पीडब्ल्यूएम टेक्निक यूज केली. राईट. पुढे पीडब्ल्यूएम टेक्निकचे आपण काय डेफिनेशन बघितले आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस बघितले. पुढे काय बघितलं टाइप्स. हा पण एक क्वेश्चन आलेला 2 किंवा 4 मार्काचे. टाइप्स ऑफ कुठले बेटा पीडब्ल्यूएम चे टाइप्स आहेत. फाईन. त्याच्यानंतर मग एसपीडब्ल्यूएम बद्दल सगळ्याची सगळी लिखावडी सांगितली, काय काय झालं काय केलं. कळालं बेटा. इथे तुमचा हा चॅप्टर संपेल बघ. एवढं कन्सेप्ट झालं की हा चॅप्टर टोटली संपतोय. काय झालं काय नाही कळलं. चल आता काय करा, हे याच्यासाठी ऑनलाईन वाले याच्यासाठी जागा सोडा. तुम्ही पण याचा फोटो टाकून देईल मी, फोटो छानून नंतर रिझॉल्व लिहित बसा. आता मी तुम्हाला लिखापडी देते सगळं. आता काय देतोय लिखापडी. हे फक्त कन्सेप्ट म्हणून, हे कधी विचारलं गेलं एवढं तुम्हाला नाही, हे कधी विचारलं गेलेलं नाही. हेडिंग टाका नीड ऑफ पीड, याच्यासाठी जागा सोडा आणि नीड ऑफ पीडब्ल्यूएम. हेडिंग टाका नीड ऑफ पीडब्ल्यूएम. याच्यासाठी जागा सोडा, याच्यासाठी जागा सोडा, कन्सेप्ट साठी जागा सोडा आणि खाली घ्या नीड ऑफ पीडब्ल्यूएम. नीड ऑफ पीडब्ल्यूएम, नीड ऑफ पीडब्ल्यूएम, नीड ऑफ पीडब्ल्यूएम. खाली घ्या स्क्वेअर वेव इन्व्हर्टर हॅज many of the disadvantages. Square wave inverter has many of the disadvantages. Square wave inverter has many of the disadvantages. Square wave inverter has many of the disadvantages such as first it needs variable DC power supply. First it needs variable DC power supply. First, it needs variable DC power supply. It needs variable DC power supply. Second, it needs it consists of high harmonics. It consists of high harmonics. It consists of high harmonics. It consists of high harmonics at the output. At the output. It consists of high harmonics at the output. झाले? खाली घ्या. In order to overcome this disadvantages, 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 we use special technique. We use special technique. We use special technique called as. We use special technique called as. We use special technique called as PWM technique. PWM technique. We use special technique called as PWM technique. We use special technique called as PWM technique. झाले? हा. आता ना बेटा याचे तुम्हाला क्वेश्चन्स काय आले, हा नेमके तुमचा सिलेबस मध्ये नवीन टॉपिक ऍड झालेला आहे. बरोबर. याच्यामुळे मी तुम्हाला ऍक्च्युअल क्वेश्चन्स कशी येतील याच्यात काही सांगू शकत नाहीये. फाईन. म्हणून इथे फक्त मी तुम्हाला टॉपिकचे नावं देत बसलोय. काय देत बसलोय? टॉपिकचे नावं दिलेले. पण त्याच्यावर आता नीड ऑफ कशाचं आलं पीडब्ल्यूएम. तर हे उत्तर लिहून काढायचं 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी. 2च मार्कासाठी, 4 मार्कासाठी काही येणार नाही बेटा. ठीक आहे. आता आपलं कुठलं चालू आहे ऍक्च्युली पीडब्ल्यूएम टेक्निक. टाका आयडी पीडब्ल्यूएम टेक्निक. पीडब्ल्यूएम टेक्निक. Define PWM technique, give its advantages and also give the types of PWM. क्वेश्चन घेऊन घ्या मनाने बनवलेला. Define PWM, give its advantages. Define PWM, give its advantages and list the types of PWM. 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 लिहिलं बेटा? चला
डेफिनेशन घ्या. PWM टेक्निक इज अ टेक्निक किंवा PWM मॉडेल PWM इज अ टेक्निक. PWM is a technique. PWM is a technique in which PWM is a technique in which PWM is a technique in which width of the pulse is used. PWM is a technique in which width of the pulse is used. PWM is a technique in which width of the pulse is used. In which width of the pulse is used to encode the signal. PWM technique is a technique in which width of the pulse is used to encode the signal. झाले. पुढे advantages of PWM. Advantages of PWM. First, output voltage can be changed by changing the width of the pulse. Output voltage can be changed by changing the width of the pulse. Output voltage can be changed by changing the width of the pulse. Output voltage can be changed by changing the width of the pulse. झाले. Second advantage, it consists of less harmonics. Third, the input power factor here is high. The input power factor here is high. Chauthah, the size is small as the filters have been avoided. The size is small as the filters has been avoided. The size is small as the filters has been avoided. The size is small as the filters has been avoided. झाले. खाली घ्या. Types of PWM. Types of काय बेटा PWM. Types of PWM. First, single pulse width modulation. First type, single pulse width modulation. Second, symmetrical multiple pulse modulation. Symmetrical multiple pulse modulation. हे शॉर्टकट्स दिलेत ना बेटा. हे शॉर्टकट्स पण लिहा ब्रॅकेट मध्ये. पहिल्या इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये काय लिहा SM. सेकंड याच्याला शॉर्टकट मध्ये काय लिहा ब्रॅकेटच्या आतमध्ये SMM. लिहिलं. थर्ड sinusoidal pulse width modulation. ब्रॅकेटच्या आतमध्ये SPWM. sinusoidal pulse width modulation ब्रॅकेटच्या आतमध्ये SPWM. चौथं multiple sinusoidal pulse width modulation. Multiple sinusoidal pulse width modulation. आणि शेवटचं फेज डिस्प्लेसमेंट कंट्रोल टेक्निक. झालंय. येस. ओके. आता पुढे घ्या. याच्यापैकी आपल्याला कुठल्या एक्सप्लेनेशन साठी येते बेटा एकच. ते म्हणजे कुठलं आहे SPWM. फेज डिस्प्लेसमेंट कंट्रोल टेक्निक. झालं का बेटा. टाकायला पुढचा आता SPWM.
म्हणजे सायनोसॉइडल पल्स विड्थ मॉड्युलेशन टेक्निक. 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 Principle. Sinusoidal pulse width modulation technique is a special type of pulse width modulation. SPWM लिहिलं तरी चालेल बेटा. SPWM लिहिलं बेटा. Sinusoidal pulse width modulation technique is a special type of pulse width modulation. Is a special type of pulse width modulation. Is a special type of pulse width modulation. Is a special type of pulse width modulation in which the width of all the pulses, in which the width of all the pulses, in which the width of all the pulses, in which the width of all the pulses in the inverter output, in which width of all the pulses in the inverter output, in which width of all the pulses in the inverter output are not identical. Are not identical. Are not identical. Are not identical. झाले? आता खाली घ्या वेवफॉर्म. खाली घ्या वेवफॉर्म. ही वेवफॉर्म काढायची आहे. जागा सोडायला ही वेवफॉर्म इथे काढायची. ओके, वेवफॉर्म साठी जागा सोडा. सोडली. आता खाली जनरेशन ऑफ SPWM. जनरेशन ऑफ SPWM. जनरेशन ऑफ SPWM. जनरेशन ऑफ पुन्हा बेटा SPWM लिहिलं. लिहिलं. ओके, आता पुन्हा त्यासाठी जागा सोडा. या दोन डायग्राम साठी जागा सोडायची. ओके, दोन डायग्राम साठी जागा सोडायची. सोडली बेटा. ऑनलाईन वाले तुम्ही नका जागा सोडू. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि डायग्राम्स काढून घ्यायच्यात लगेच. तुम्ही पण जागा सोडा. तसं नको ऑनलाईन वाले. ठीक आहे, जे रेकॉर्डेड व्हिडिओज बघताय त्यांनी काय करायचं बेटा, लगेच व्हिडिओ पॉज करा, डायग्राम काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, डायग्राम काढून घ्या. मी जे ऑफलाईन मुलं आहेत त्यांना सांगतोय, त्यांना सांगतोय जागा सोडायला. त्यांना फोटो पडेल मग ते लिहून घेतील बेटा. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम्स वगैरे सगळं लगेच लिहून घ्यायचंय. ओके, चलो. दावा फिगर शोज जनरेशन ऑफ SPWM. दावा फिगर शोज द जनरेशन ऑफ SPWM. दावा फिगर शोज द जनरेशन ऑफ SPWM. It consists of the sine wave as the modulating signal. It consists of sine wave. It consists of sine wave. It consists of sine wave as the modulating signal. It consists of sine wave as the modulating signal and triangular wave and triangular wave and triangular wave and triangular wave as the carrier signal. As the carrier signal and triangular wave as the carrier signal. झालं? These both the signals are given to the comparator. These both the signals are given to the comparator. These both the signals are given to the comparator. These both the signals are given to the comparator. झाले? These both the signals are given to the कुठे बेटा? Comparator. खाली या. The comparator output is high. The comparator output is high. The comparator output is high when the magnitude of the sine wave. The comparator output is high when the magnitude of the sine wave. The comparator output is high when the magnitude of the sine wave. The comparator output is high when the magnitude of the sine wave is greater than the when magnitude of the sine wave is greater than the triangular wave.
The comparator output is high when the magnitude of the sine wave is greater than the triangular wave. झाले? This output is further given to the triangular pulse generator. This output, पुढचा पॉइंट आहे बेटा. This output is further given to the triangular pulse generator which generates the triangular pulses. This output is further given to the triangular pulse generator. This output is further given to the triangular pulse generator which generates the triangular pulses. 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 झालंय? खाली घ्या. मॉड्युलेशन इंडेक्स. ठीक आहे बेटा, हे जनरेशन ऑफ पीडब्ल्यूएम मधलंच उत्तर अपेक्षित आहे बेटा. म्हणजे हे मॉड्युलेशन इंडेक्स झालं, कॅरियर फ्रिक्वेन्सीचं रेशो झालं, हे सगळं त्याच्यातच लिहायचंय. कशामध्ये? जनरेशन ऑफ पीडब्ल्यूएम. आलं वेगळं तर वेगळा क्वेश्चन पण येऊ शकतो, मी नाही म्हणत नाही, पण जनरेशन ऑफ एसपीडब्ल्यूएम विचारलं तर हे तर लिहायचं तेवढं, जेवढं आहे तेवढं. पण अजून काय लिहायचं? त्याचा मॉड्युलेशन इंडेक्स पण लिहायचं आणि काय लिहायचं अजून? कॅरियर फ्रिक्वेन्सी रेशो पण लिहायचं. म्हणजे लिहायचंच बेटा. काय बोललो काय नाही, कळालं? आणि वेगळा क्वेश्चन आला तर वेगळा पण, कारण की हे नवीन आहे सगळं सिलेबस मध्ये, त्याच्यात काय विचारतील सांगता येणार नाही. ओके, चला मॉड्युलेशन इंडेक्स. बरं, लक्ष द्या. हा एएम म्हणजे काय झाला? मॉड्युलेटिंग सिग्नल. आणि एसी म्हणजे काय झाला? कॅरियर. पण आता याच्यामध्ये ना हा मॅक्सिमम म्हणजे पीक व्हॅल्यू आहे. मॉड्युलेटिंग सिग्नलची कुठली व्हॅल्यू आहे? पीक व्हॅल्यू आहे. ही मॉड्युलेटिंग सिग्नलची कुठली व्हॅल्यू बेटा? पीक. कॅरियर सिग्नलची पण कुठली आहे? पीक व्हॅल्यू आहे. काय बोललो काय नाही, कळालं? इथे तुम्ही दाखवू शकता, इथे पण तुम्ही काय आलं तुमचा मॉड्युलेटिंग सिग्नल पीक व्हॅल्यू. ठीक आहे. बरं, हा काय तुमचा पीक व्हॅल्यू आहे. म्हणजे हा काय मॉड्युलेशन मिक्स काय रेशो आहे. कशाचा रेशो आहे? इट इज अ रेशो ऑफ पीक व्हॅल्यू ऑफ द मॉड्युलेटिंग सिग्नल टू द पीक व्हॅल्यू ऑफ द कॅरियर सिग्नल. काय बोललो काय नाही, कळालं? चलो, मॉड्युलेशन इंडेक्स. मॉड्युलेशन इंडेक्स इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ द modulation index is defined as the ratio of the peak amplitude of the modulating signal. Peak amplitude of the modulated signal. Modulation index is defined as the ratio of. It is defined as the ratio of peak amplitude. Peak amplitude of the modulating signal. Peak amplitude of the modulating signal to the peak value of the carrier signal. 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 M is equal to AM upon AC. To the peak value of the carrier signal. M is equal to AM upon AC. Where AM is equal to peak value of the modulating signal. Where AM is equal to peak value of the modulating signal किंवा peak amplitude म्हणतात तर चालेल, काय चालतं? Peak value किंवा peak amplitude of the modulating signal. आणि AC म्हणजे काय लिहिता येईल बेटा? Peak amplitude of the carrier signal. Peak amplitude of the carrier signal. खाली घ्या. कॅरियर फ्रिक्वेन्सी रेशो. कॅरियर फ्रिक्वेन्सी रेशो. कॅरियर फ्रिक्वेन्सी रेशो लिहिलंय खाली. कॅरियर फ्रिक्वेन्सी रेशो. Carrier frequency ratio is defined as the ratio of the carrier frequency to the modulating frequency. Carrier frequency ratio. Carrier frequency ratio is defined as the carrier frequency ratio is defined as the ratio of. It is defined as the ratio of. It is defined as the ratio of carrier frequency to the modulating frequency. It is defined as the ratio of carrier frequency to the modulating frequency. It is defined as the ratio of carrier frequency to the modulating frequency. It is defined as the ratio of carrier frequency
to the modulating frequency. लिहिले खाली घ्या MF is equal to FC upon FM which is equal to 2P. MF is equal to FC upon FM which is equal to 2P. Where लिहिले तू where FC is equal to carrier frequency and FM is equal to modulating frequency. FC is equal to carrier frequency and FM is equal to modulating frequency. FC is equal to carrier frequency and FM is equal to modulating frequency. खाली घ्या आता advantages of SPWM. Advantages of SPWM. पहिलं advantages of SPWM. पहिलं SPWM signal is equivalent to the single sine wave. SPWM is equivalent to the single sine wave. SPWM is equivalent to the single sine wave. Second, no additional filters are required. No additional filters are required to eliminate the harmonics. No additional filters are required to eliminate the harmonics. No additional filters are required to eliminate the harmonics. No additional filters are required to eliminate the harmonics. Second, third, बरोबर ना? Due to the automatic elimination of the harmonics, 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 common है, the performance of the SPWM inverter is much better. The performance of the SPWM inverter is much better. The performance of SPWM inverter, the performance of SPWM inverter is much better. Chauthar, input power factor does not depend on the variation in the output voltage. Chauthar, input power factor does not depend on the input power factor does not depend on the input power factor does not depend on the variation in the does not depend on the variation in the output voltage. Does not depend on the variation in the output voltage. Does not depend on the variation in the output voltage. लिहिले ऍडव्हान्टेजेस झाले. आता काही डिसएडव्हान्टेजेस ऑफ SPWM. Disadvantages of SPWM. Disadvantages of SPWM. Switching losses increases with the increase in number of pulses. Switching losses increases with the increase in the number of pulses. Switching losses increases with the increase in the number of pulses. झाले? Switching losses increases with the increase in the number of pulses. झाले? पुढे. The value of the fundamental component of the output voltage. The value of the fundamental component of the output voltage. The value of the fundamental component of the output voltage. The value of the fundamental component of the output voltage is 70.7%, 70.7 is 70.7% of the DC supply voltage. Of the DC supply voltage. 70.7% of the DC supply voltage. Next, पुढे घ्या applications of the inverter. बराबर. Applications of the inverter. पहिलं. First application. SPWM. Huh?
काय 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 ऍप्लिकेशन्स ऑफ एसपीडब्ल्यूएम नाही ऍप्लिकेशन्स ऑफ नाही बरोबर ऍप्लिकेशन्स ऑफ इन्व्हर्टर्स जनरल पॉइंट आहे आता ऍप्लिकेशन्स ऑफ इन्व्हर्टर्स कन्सेप्ट बरोबर ऍप्लिकेशन्स ऑफ इन्व्हर्टर्स ठीक आहे. आता मला सांगा एसपीडब्ल्यूएम जो शिकलो आपण एक प्रकारचं काय इन्व्हर्टरच आहे आपण एक प्रकारचा काय इन्व्हर्टर पण बाकीच्या इन्व्हर्टर पेक्षा वेगळा इन्व्हर्टर ठीक आहे. याच्यामध्ये पीडब्ल्यूएम कंट्रोल टेक्निक आपण यूज करतो याच्यामध्ये टेक्निकली यूज केली आहे पीडब्ल्यूएम ओके. चला ऍप्लिकेशन्स ऑफ इन्व्हर्टर्स पहिलं इन यूपीएस सिस्टम सेकंड इन स्पीड कंट्रोल ऑफ एसी मोटर्स सेकंड पहिला आहे इन यूपीएस सिस्टम सेकंड आहे इन स्पीड कंट्रोल ऑफ एसी मोटर्स थर्ड इन इंडक्शन हीटिंग fourth in emergency light systems पुढचं in HVDC transmissions आणि शेवटचं in communication equipments शेवटचं काय आहे बेटा in communication equipments झालं बेटा ओके दॅट्स ऑल बाकीचं उद्या थँक्यू.